पळसपेतील ग्रामविकास आघाडी व शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार सरपंच उपसरपंच पदी विराजमान झाले आहेत। रविवारी या नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांनी माननीय विवेक पाटील यांची भेट घेतली। पळसपे ग्रामपंचायतीची ग्रामविकास आघाडी आणि शेतकरी कामगार पक्षाचे नवनिर्वाचित सरपंच जयश्री भगत व उपसरपंच विजय गवंडी यांनी रविवारी माननीय विवेक पाटील यांची भेट घेतली। यावेळी राजेश कांबळे, विलास गवंडी, रघुनाथ गवंडी, प्रशांत भगत आदी मान्यवरांसह कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान माननीय विवेक पाटील यांनी नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंच यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी राजेश कांबळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। शेतकरी कामगार पक्षाचे आदरणीय ज्येष्ठ नेते माजी आमदार भाई विवेकानंद पाटील साहेब, शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा चिटणीस भाई बाळाराम पाटील साहेब, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष भाई काशीनाथ पाटील साहेब, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे साहेब, तालुका चिटणीस नारायण शेठ घरत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भाई राजेंद्र पाटील साहेब, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली पळसपे ग्रामपंचायतीमध्ये आज शेतकरी कामगार पक्ष आणि चंद्रकांत भोईर ग्रामविकास आघाडी यांच्या माध्यमातून सरपंचपदी सौभाग्यवती जयश्री पद्माकर भगत यांची बिनविरोध निवड झाली। त्याचबरोबर विजय हरिश्चंद्र गवंडी यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झालेली आहे। आणि आज या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार भाई विवेकानंद पाटील साहेब यांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उपसरपंच आणि सरपंच साहेब या ठिकाणी आलेले आहेत। शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून पळसपे ग्रामपंचायत हद्दीमध्ये करोडो रुपयांची विकासाची कामे झालेली आहेत आणि याचं खरं श्रेय हे आमदार साहेबांना जात आहे। आमच्या गावातील पाणी पुरवठ्याची योजना, रस्त्यांची योजना, अंतर्गत कॉन्क्रीट गटारांचं काम, समाज मंदिराचं काम, जी काही विकासाची कामे आहेत ही फक्त शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षानेच केलेली आहेत आणि याचं सगळे श्रेय हे फक्त आमदार साहेबांनाच जात आहे। त्यांचे आशीर्वाद, त्यांचा आमच्यावर असलेला विश्वास आणि आमच्यावर वेळोवेळी सोपवलेली कामगिरी आम्ही वेळोवेळी पार पाडलेली आहे आणि यापुढे सर्व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आणि पळसपे गावातील सर्व ग्रामस्थ आपल्या पाठीशी असलेले हे सगळे सरपंच, उपसरपंच आणि 8 ग्रामपंचायत सदस्य या सर्वांच्या वतीने मी साहेबांना ग्वाही देतो की भविष्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष